तर पुन्हा बघा मित्रांनो, आपण शेवटच्या पिरियडला या उदाहरणाबद्दल थोडीशी चर्चा केली, पण तरी सुद्धा मी पुन्हा एक रिपीट करतो. ते म्हणजे तुम्हाला हे उदाहरण ऑलरेडी सोडून त्याचा आन्सर समोर दिलेला आहे 4ABC. आता तुमचं काम या ठिकाणी फक्त इतकं असणार की हे आन्सर तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही स्वतः सॉल्व करून आणू शकता का, हा विचार करणं. तर एक आयडिया तुमच्या डोक्यात आहे की प्रॉपर्टीचा वापर करूनच आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. तर चला बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, जरी तुम्हाला हे सुरुवातीला उदाहरण स्वतः जमत नसलं तरी एक काम करा, उदाहरण झाल्यानंतर म्हणजे शिकून झाल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा. एक 2-3 वेळेस ते उदाहरण सॉल्व करून बघा आणि नंतर तुम्हाला ते समजलं का ते बघा. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थी सुरुवातीलाच ते थोडं उदाहरण अवघड वाटल्यानंतर असा विचार करतो की हा एक अवघड भाग सुरू आहे आणि आपल्या डोक्याच्या वर चालला. तसं काही नसतं, नवीन भाग आहे. बऱ्याच वेळेस हुशार विद्यार्थ्याला थोडी अडचण येत असते, पण प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला समजलं का या गोष्टीवर भर द्या. जसं उदाहरणार्थ आपण या ठिकाणी अगोदर हा जो लेफ्ट हँड साइडचा डिटर्मिनंट आहे त्याला सॉल्व करू. तर सॉल्व करताना आपण काय करू, जो फर्स्ट रो आहे ना म्हणजे R1, त्या R1 मध्ये R1 आणि R2 आणि R3 हे खालचे दोनही रो ऍड करू. म्हणजेच काय तर A प्लस बी प्लस A प्लस बी. अरे वा, म्हणजेच 2 वेळेस A आला तर ट्वाइस A, म्हणजेच हा B आणि हा B ट्वाइस B. मग हे तुम्ही रफ वर्क मध्ये सुद्धा करू शकता की हा A प्लस बी प्लस A प्लस बी ट्वाइस A ट्वाइस B. सिमिलरली त्याच पद्धतीनं जर ह्या A च्या ह्या एलिमेंट मध्ये जर खालचा मिळवला A प्लस C आणि C प्लस पुन्हा प्लस C, तर 2 वेळेस A असल्यामुळे ट्वाइस A आणि ट्वाइस C. पुन्हा तेच B C B प्लस C म्हणजे B प्लस B ट्वाइस B ट्वाइस C. आता मधला रो ऍज इट इज घेऊ, A प्लस C आणि C. नंतर हा B C आणि B प्लस C. आता जर आपण पहिल्या रोचा विचार केला मित्रांनो, तर 2A प्लस 2B याच्यातून 2 कॉमन येऊ शकतो. 2A प्लस 2C पुन्हा इथून आपण 2 कॉमन घेऊ शकतो. म्हणजे फर्स्ट रोचा हा इकडं 2 कॉमन येणार, इकडं 2 कॉमन येणार, इकडं 2 कॉमन येणार. तर मी ती स्टेप न दाखवता डायरेक्टलीच इथं 2 कॉमन घेतो. हे तुम्ही वाटल्यास लिहू शकता टेकिंग कॉमन 2 इन फर्स्ट रो, पण इतकं मस्ट नाहीये, म्हणजे ती लिहिलंच पाहिजे याची आवश्यकता नाहीये. तुमचा आन्सर तुम्हाला मिळणार A प्लस B A प्लस C B प्लस C. हा A प्लस C आणि C, हा B C B प्लस C. आता विचार करा मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो. तर आपण एक काम करू, एक मला असं वाटतं की A प्लस B आणि जर हा रो याच्यातून सबट्रॅक्ट केला तर A कॅन्सल होणार, इकडे B उरणार. हे A प्लस C आणि A प्लस C पूर्णच कॅन्सल होणार, 0 उरणार. A प्लस C मायनस C तर C कॅन्सल होणार, B उरणार. किंवा तुम्ही दुसरं असं सुद्धा करू शकता, A प्लस B मधून तिसरा रो मायनस करा, B कॅन्सल होणार, A उरणार. A प्लस C मधून C मायनस करा, C कॅन्सल होणार, A उरणार. B प्लस C पुरा की पुरा कॅन्सल, 0 उरणार. म्हणजे तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. तर मग कोणतं वापरता, तर फर्स्ट रो मायनस सेकंड रो हे आपण वापरलं. या ठिकाणी तुम्हाला मिळणार A प्लस B मायनस A म्हणजेच B, इकडं हा 0 आणि B प्लस C मायनस C म्हणजे C कॅन्सल, फक्त B हा उरला A प्लस C पुन्हा C, हा B C B प्लस C. आता फर्स्ट रो मधून आपण B कॉमन घेऊ शकतो, कारण
इकडं बी आला, ही तर 0 म्हणजे एलिमेंटच नाहीये आणि हा बी, तर अशा रो मधून आपण बी कॉमन घेऊ शकतो. पण तरी सुद्धा आपण ही प्रोसिजर नंतर करू. बघा समोर LHS साइड आली 2. आता आपण काय करू, हा जो बी आहे, हा बी एक मला असं वाटतं, बघा आता तुम्हाला काय वाटतं, हा बी मायनस जर हा बी केला आपण तर इकडे 0 येणार, सी मायनस 0 सी येणार, आणि बी प्लस सी मायनस बी, बी बी कॅन्सल होणार, इकडे सी येणार. असं का ते मी आता तुम्हाला नंतर सांगतो. फक्त सुरुवातीला लिहू आपण थर्ड रो मायनस सेकंड रो, म्हणजे पहिला रो ॲज इट इज B0 B, नंतर ए प्लस सी आणि सी, हा ए प्लस सी आणि सी, नंतर बी मायनस बी, हे आपलं थर्ड रो मायनस फर्स्ट रो पाहिजे होतं, थर्ड रो मायनस फर्स्ट रो, थर्ड रो मायनस फर्स्ट रो, तर हा झाला बी मायनस बी, हे आलं 0, हे झालं सी मायनस 0 म्हणजे फक्त सी, आणि हे बी प्लस सी मायनस बी, बी बी कटला, उरला फक्त सी. तर आता असं जमतं का पहा मित्रांनो, टेकिंग कॉमन बी इन फर्स्ट रो and C in third row, म्हणजे आपण बी कॉमन घेतला फर्स्ट रो मधून आणि सी कॉमन घेतला थर्ड रो मधून, तर आपल्याला मिळणार 2BC, हा 1 0 1, ए प्लस सी सी 0 1 1, म्हणजे 1 बी कॉमन घेतल्यानंतर 0 1, मधल्या रो मधून काहीच कॉमन नाहीये. आणि आता हा डिटर्मिनंट, जी डिटर्मिनंट सॉल्विंगची मेथड असती त्या पद्धतीने आपण सॉल्व करू. म्हणजे कसं बघा, हा 1 ची रिलेटेड कॉलम आणि रो ड्रॉप करा, 1 इंटू ए प्लस सी, हा मधला मायनस 1 इंटू सी, नंतर हा मायनस मधला एलिमेंट 0, तर 0 आल्यानंतर हे क्रॉस मल्टिप्लिकेशनला काही अर्थच उरत नाही मित्रांनो, कारण 1 इंटू ए होणार, पण एनिथिंग इंटू 0 इज इक्वल टू 0 येणार. मग नंतर हा प्लस 1 आणि नंतर काय उरणार, तर 1 इंटू ए, कारण हा कॉलम आणि रो ड्रॉप करा, 1 इंटू ए मायनस 0 इंटू ए प्लस सी 0, म्हणजे नाही लिहिला तरी चालतो. तुमचं उत्तर आलं 2BC, हा सी कटला, ए हा मायनस 0 सोडून द्या, 1 इंटू ए, म्हणजेच फायनल आन्सर आलं 2BC ए प्लस ए टॉइस ए, म्हणजेच 2 2 जा 4, 4ABC. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळतं मित्रांनो की हे उदाहरण अवघड नाहीये, फक्त एक सॉल्व करायची पद्धत ह्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायची. कारण नंबर असताना काय होतं, आपण डायरेक्ट ते प्रोडक्ट करू शकतो की 4 3 जा 12, 3 2 जा 6, ह्या ठिकाणी आपल्याला दुसरं ऑप्शन असतं. तर हे उदाहरण तुम्ही सुरुवातीला अगोदर व्यवस्थित समजून घ्या, पुन्हा स्वतः सॉल्व करा. स्वतः सॉल्व केल्यानंतर पुन्हा आपल्याला खरंच व्यवस्थित समजलं का हे टॅली करायसाठी पुन्हा सॉल्व करा, आणि नंतर बघा मित्रांनो असे उदाहरणं सुद्धा तुम्हाला सोपे वाटतील. पण एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी, अवघड समजून ह्या भागाला दुर्लक्षित मात्र कधीच करू नका. कारण जर तुम्ही अशी सवय आत्तापासून जर लावली तर याचा खरंच परिणाम तुमच्या पुढच्या येणाऱ्या अभ्यासक्रमावर नक्की होणार. त्यामुळं अवघड न समजता एक इंटरेस्टिंग चॅलेंजिंग भाग समजून त्याला एक्सेप्ट करा, प्रॅक्टिस करा, आणि अशी उदाहरणं सोपे बनवा. अशी उदाहरणं सुद्धा तुम्हाला सोपे वाटले पाहिजे, बघा मजा येणार बिलकुल. तर आता व्यवस्थित हे लिहून घ्या. बघा मित्रांनो, पुढच्या उदाहरणाला सुरू करायच्या अगोदर आपण ह्या गणितात जे काही लॉगॅरिथमचे नियम वापरले ते एकदा समजून घेऊ. कारण जे लॉगॅरिथम नावाचं टॉपिक जे तुम्हाला ह्या सिलेबसमध्ये पूर्ण एक टॉपिक आहे,
ते आपलं अजून तरी झालं नाही. यामुळं हे नियम तुमच्यासाठी थोडे अवघड किंवा वेगळे वाटणार. तर चला आपण अगोदर त्यावर चर्चा करू. बघा, ज्यावेळेस आपलं टॉपिक सुरू होणार त्यावेळेस आपण ही व्यवस्थित चर्चा करणार. आता फक्त एक समजून घ्या की ह्या गणितासाठी गरज आहे आपल्याला त्या नियमाची. म्हणून तुम्हाला ह्या उदाहरणापुरतं मी समजून सांगतो की नेमकं ह्या अरेंजमेंटला आपण कसं लिहित असतो. कारण काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपली लॉगॅरिथम हे टॉपिक सुरू होणार याच्यावर सखोल चर्चा होणार. आता ह्या एका उदाहरणासाठी पूर्ण ते पुन्हा टॉपिक सुरू नाही करू शकत. तर हे पॉइंट बघा अगोदर. बघा, काय एक हिंट म्हणून सांगतो. जनरली आपण अल्जेब्रिक मेथड मध्ये 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 असं लिहितो. 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9. हे जर लॉगॅरिथम स्टाईलने, लॉगॅरिथमच्या मेथडने, लॉग वापरून जर लिहायचं असलं तर आपण कसं लिहिणार? लॉग 9. म्हणजे इथं कसं असतं, 3 चा स्क्वेअर 9, आन्सर आपण 9 कन्सिडर करतो. इथं आपण कसं लिहितो? लॉग 9 टू द बेस 3, ज्याचा बेस 3 आहे, इज इक्वल टू 2. ही अशी मांडणी असते मित्रांनो, ही अशी मांडणी असते. आता ह्या मांडणीला आपण असं लिहू शकतो, लॉग 9 लॉग 3 असं लिहू शकतो. तुम्हाला आन्सर करेक्ट. ठीक आहे. तर हे जे लिहिण्याची पद्धत आहे मित्रांनो, ही जी पद्धत आहे ही अगोदर तुम्ही ह्या मेथडला समजून घ्या. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पुन्हा एकदा हे क्लिअर करतो की आपल्याला या ठिकाणी हे जे असं वापरलं, लॉग वाय टू द बेस एक्स, याला असं लिहिता येतं, लॉग वाय अपॉन लॉग एक्स. बेस खाली येऊ द्या फक्त. आपण कसं केलं, लॉग 9 टू द बेस 3 होता ना, बेस खाली वापरला तर बेसच. म्हणजे हे ओरिजिनल सूत्रच आहे, लॉग वाय टू द बेस एक्स. म्हणजे लॉग वायचा बेस जर एक्स आला तर आपण त्याला असं लिहू शकतो, लॉग वाय अपॉन लॉग एक्स. मग जर या डिटर्मिनंटला आपण विचारात घेतलं तर आपण याला असं लिहू शकतो, 1 लॉग एक्स लॉग वाय टू द बेस एक्स. म्हणजे काय, लॉग वाय अपॉन लॉग एक्स. त्यानंतर लॉग झेड अपॉन लॉग एक्स. पुन्हा तेच, लॉग एक्स अपॉन लॉग वाय, या 1 च्या जागी 1. लॉग झेड अपॉन लॉग वाय. पुन्हा लॉग एक्स अपॉन लॉग झेड. पुन्हा तेच, लॉग वाय अपॉन लॉग झेड. आणि फायनली, सॉरी मित्रांनो, लॉग वाय लॉग झेड हा इथं यायला पाहिजे होता, लॉग वाय अपॉन लॉग झेड. आणि फायनली 1 इज इक्वल टू 0. आता एक विचार करा, थोडासा ही हिंट समजून घ्या. आपण एखादा सेम नंबर अपॉन सेम नंबर जर लिहिला, ए अपॉन ए, तर आन्सर येणार 1. कोणताही सेम नंबर, लाईक लॉग एक्स अपॉन लॉग एक्स, हा आन्सर येणार 1. तर या ठिकाणी मला हे म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला की आपण असं लिहू शकतो, लॉग एक्स अपॉन लॉग एक्स. कारण ते 1 होणार, आन्सर 1 येणार त्याचं. आणि असं लिहिल्यानंतर आपल्याला जो डिनॉमिनेटर आहे बघा तो सारखा मिळतो, लॉग एक्स लॉग एक्स लॉग एक्स. म्हणजेच 1 अपॉन लॉग एक्स आपल्याला कॉमन घेता येतो. सिमिलरली इथं तसाच विचार करा. इकडे काय बघा, लॉग एक्स अपॉन लॉग वाय. डिनॉमिनेटर मध्ये इकडे लॉग वाय, इकडे सुद्धा लॉग वाय. तर मग आपण याला जर असं लिहिलं, लॉग वाय अपॉन लॉग वाय, तर आपल्याला या ठिकाणी लॉग वाय कॉमन घेता येतो. पुन्हा एकदा सांगतो, फायनली इकडे बघा, हा लॉग एक्स अपॉन लॉग झेड आहे.
लॉग एक्स अपॉन लॉग झेड, पुन्हा लॉग वाय अपॉन लॉग झेड आहे. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला लॉग झेड आला आणि इकडं जर आपण लॉग झेड अपॉन लॉग झेड लिहिलं तर लॉग झेड कॉमन काढता येतो. म्हणजेच आपण एक अशी किंमत या ठिकाणी वापरली जिचं आन्सर 1च येणार होतं. लॉग एक्स अपॉन लॉग एक्स आन्सर चेंज होणार नाही. आपण 1च्या जागी अशी व्हॅल्यू वापरली की तिची किंमत 1च येणार आहे. पण त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे कॉमन काढता येणार. म्हणजेच कसं, टेकिंग कॉमन 1 अपॉन लॉग x, 1 upon log y and 1 upon log z, r1, r2 and r3 respectively. म्हणजे अनुक्रमे. म्हणजे log x 1 upon log x पहिल्या रो मधून, 1 upon log y दुसऱ्या रो मधून आणि 1 upon log z तिसऱ्या रो मधून आपण कॉमन घेतला. म्हणजेच तुमचं आन्सर आलं 1 upon log x into 1 upon log y into 1 upon log z. आता काय उरणार मग ते कॉमन घेतल्यानंतर? तर 1 upon log कॉमन घेतल्यानंतर उरला फक्त log x. 1 upon log कॉमन घेतल्यानंतर उरला log y आणि log z. त्यानंतर पुन्हा 1 upon log y कॉमन घेतल्यानंतर log x. या ठिकाणी 1 upon log y कॉमन घेतल्यानंतर फक्त न्यूमरेटर म्हणजे अंश उरणार log y आणि पुढे log z. पुन्हा तेच log z कॉमन घेतल्यानंतर log x, log y, log z इज इक्वल टू 0 लिहायला जागा नाही. ठीक आहे, हे प्रूफ करायचंय. 0 ते 0 प्रूफ होणार. सॉरी. आता मित्रांनो, आता या ठिकाणी 1 upon log x into 1 upon log y into 1 upon log z into येणार 0. का? कारण हे तिन्ही रो इक्वल आहे आणि आपली प्रॉपर्टी आपल्याला हे सांगत असती की जर एखाद्या डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो जर इक्वल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 असणार. म्हणजेच ही व्हॅल्यू 0 असणार. म्हणजे हे प्रूफ झालं की ही व्हॅल्यू 0 आहे. आता या ठिकाणी तुम्ही एक काम करा, आपण जे इज इक्वल टू 0 वापरलं ना ते वापरू नका. या ठिकाणी 0 हे प्रूफ करणं होतं. तर डिटर्मिनंट 0 प्रूफ झाला. फक्त तुम्हाला वापरायचं असलं तर याला LHS वापरा. तसं आपण डिटर्मिनंट पूर्ण लिहिलं त्यामुळं LHS ची आवश्यकता नव्हती. म्हणजे तुम्हाला हे समजतं या ठिकाणी की अगोदर ह्या मांडणीला असं लिहिल्या जातं हे तुम्ही समजून घ्या. इट इज रिलेटेड विथ लॉगरिथम. अशा मांडणीला असं लिहिल्या जातं. नंतर एक दुसरा भाग या ठिकाणी जो तुम्हाला अडचण निर्माण करू शकतो. 1च्या जागी आपण log x अपॉन log x वापरला तर log x अपॉन log x म्हणजे 1च होतो. ते कॅन्सल होणार. log x कॅन्सल होणार आणि 1 येणार. त्यानंतर 1 upon log x, 1 upon log y आणि 1 upon log z आपण पहिला रो, दुसरा रो आणि तिसऱ्या रो मधून रिस्पेक्टिव्हली कॉमन घेतल्यानंतर आपल्याला 2 सारखे रो मिळणार. आणि त्या 2 सारख्या रो ची जी प्रॉपर्टी असणार आहे की इफ 2 रो और 2 कॉलम्स आर आयडेंटिकल देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0, त्या प्रॉपर्टीचा वापर करून आपण हे 0 आणलं. तर लिहू शकता उदाहरण. तर बघा मित्रांनो, पुढच्या प्रश्नातला म्हणजे 4थ्या नंबरच्या प्रश्नातला हा दुसरा प्रॉब्लेम. कारण छोटा प्रॉब्लेम आहे आणि जितका वेळ आपल्याकडे अवेलेबल आहे त्या वेळेत हा प्रॉब्लेम सहज होऊ शकतो. बरं, हा प्रॉब्लेम वाचल्यानंतर थोडंसं या प्रॉब्लेमकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुमच्या काही लक्षात येते का ते बघा. इट इज रिलेटेड विथ प्रॉपर्टी. एखाद्या प्रॉपर्टी संबंधित भाग या डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला दिसतो का ते बघा. आलं काही लक्षात? चला, ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं अभिनंदन. पण ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात अजून सुद्धा आलं नाही
तुम्ही एकदा 7 नंबरची प्रॉपर्टीज वाचून बघा. वाटल्यास हा व्हिडिओ थोडा पॉज करा आणि एकदा 7 नंबरची प्रॉपर्टी वाचा. जर ती प्रॉपर्टी तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येतं की डिटर्मिनंटच्या डायगोनलच्या वरचे किंवा डायगोनलच्या खालचे एलिमेंट ज्या वेळेस 0 असणार, इफ अप्पर साइड एलिमेंट ऑफ डायगोनल या लोअर साइड एलिमेंट्स ऑफ डायगोनल आर 0, देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज प्रोडक्ट ऑफ डायगोनल एलिमेंट. म्हणजे ज्या वेळेस असं घडतं, कसं जे या डिटर्मिनंट मध्ये घडलं, या डिटर्मिनंटचा हा जो डायगोनल आहे याच्या खालचे एलिमेंट हे 3 एलिमेंट हे 0 आले तर अशा डायगोनलची किंमत अशा डिटर्मिनंटची किंमत ही त्या डिटर्मिनंटच्या डायगोनलच्या प्रोडक्ट इतकी असते. म्हणजे डायगोनल मध्ये जे एलिमेंट असतात त्या गुणाकारा इतके असते. म्हणजेच या ठिकाणी लोअर एलिमेंट ऑफ डायगोनल्स आर 0, therefore value of determinant is x minus 1, x minus 2, x minus 3 is equal to 0. म्हणजे जी प्रॉपर्टी आपण शिकतो ना मित्रांनो, ती सिच्युएशन बघून वापरता आली पाहिजे. यानंतर सुद्धा तुम्हाला मी सांगतो की आपण जसं जसं समोर जाणार, बऱ्याच जे 12वीचे टॉपिक आहे आपले, बऱ्याच टॉपिक मध्ये तुम्हाला डिटर्मिनंटचा भरघोस वापर आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर, एवढंच कशाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, त्याचा ऍप्लिकेशनचा पार्ट, अशा टॉपिक मध्ये जो पार्ट डायरेक्टली नॉट रिलेटेड विथ डिटर्मिनंट पण त्याचा यूज होतो, तुम्हाला डिटर्मिनंटचा वापर केला जातो अशा टॉपिक मध्ये. तर त्यावेळेस समोर जी सिच्युएशन आली त्या डिटर्मिनंटला बघून तुम्हाला ही प्रॉपर्टी वापरता आली पाहिजे. म्हणजे इथं प्रॉपर्टी नंबर 7 वापरली आपण की इफ डायगोनल लोअर डायगोनल एलिमेंट्स आर 0, देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज प्रोडक्ट एलिमेंट ऑफ डायगोनल. तर आता आंसर आलं x minus 1 इज इक्वल टू 0 या फिर x minus 2 इज इक्वल टू 0 या फिर x minus 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच तुमचं शेवटचं आन्सर आलं x इज इक्वल टू 1 या फिर x इज इक्वल टू 2 या फिर x इज इक्वल टू 3. होता का नव्हता सोपा प्रॉब्लेम? तर मग एक काम करा, पुन्हा रिव्हिजन वाढवा. हे जे उदाहरण चालू आहे पुन्हा पुन्हा रिवाइज करा आणि यानंतर तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे की सोपा भाग आहे, कारण यानंतर आपण थोडीशी आपली स्पीड वाढवणार. तर मग चांगली प्रॅक्टिस करा आणि हे लिहून घ्या.